seeking the shade. Hallelujah. Oh, we worship you, Lord. We worship you. There's none like you. Oh, there's none like you. Oh, hallelujah. Oh, hallelujah. Con तुझे सब परमेश्वर खुदावन तू चांदी से भी ज्यादा कीमती है खुदावन तू सोने से भी ज्यादा महंगा है खुदावन तू हीरे से भी ज्यादा खूबसूरत है अब नहीं तुझसा कोई दिखता है What can we compare you to, Lord? खुदावन तू चांदी से भी ज्यादा कीमती है खुदावन तू सोने से भी ज्यादा महंगा है खुदावन तू हीरे से भी ज्यादा खूबसूरत है अब नहीं तुझसा कोई दिखता है
Praise the Lord. देवाच्या नावाची स्तुती A असो. very good morning to each one of you. सर्वांना शुभ सकाळ. And what a privilege आणि हे किती मोठं भाग्य once again to come into your houses and minister the word of God. पुन्हा एकदा तुमच्या घरांमध्ये आम्ही येत आहोत आणि देवाच्या वचनाची सेवा करायला. Though the buildings are under lockdown, आणि आपल्याला माहिती आहे सर्व इमारती ज्या आहेत लॉकडाऊनच्या परिस्थितीखाली the आहेत. church of the Lord Jesus Christ is not locked down. प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी जी आहे ती लॉकडाऊनच्या खाली नाहीये. Thank you once again पुन्हा एकदा तुम्हाचे आभार मानतो for being a part of all the messages. आणि सर्व संदेशाचे तुम्ही भाग म्हणून आहात. And I hope and I believe that you are being blessed. आणि माझी आशा आहे आणि माझा विश्वास सुद्धा आहे की तुम्ही सर्वजण आशीर्वादित आहात. And once again, आणि पुन्हा एकदा we have come together this morning आज सकाळी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत to celebrate साजरा the करण्यासाठी goodness, the love and the mercy of God upon our lives. देवाची चांगुलपणा, देवाची प्रीती, देवाची दया, देवाची कृपा आम्हा सर्वांवरती. And today is a special Sunday. आणि आज मला तुम्हाला सांगू द्या हा आजचा विशेष रविवार आहे. You may not be aware of it, याबद्दल तुम्हाला माहिती नसेल, or there are some who are aware of it. पण काही जण आहेत ज्यांना ह्या विषयाबद्दल माहित आहे. Today we celebrate the आज- Feast of Trumpets. आज आम्ही साजरा करत आहोत तुताऱ्यांचा सण. And today, this morning, आणि आज या सकाळच्या वेळी even as we meditate on the Word of God, जसं आपण यावेळी देवाच्या वचनावरती मनन करणार आहोत, I would like to share with you मला ह्यावेळी तुमच्या समोर बोलू इच्छित the आहे significance of this feast. आणि या सणांचे जे खरेपणा जे आहेत त्याबद्दल. We are aware of all the 7 feasts of the Lord. आपल्या प्रभूच्या सर्व 60 सणांबद्दल आपल्याला चांगली माहिती आहे. And the Bible very clearly says आणि पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट रीतीने सांगतं. in the book of Leviticus chapter 23 and verse 2, लेवियचं पुस्तक याचा 23 आणि 2 वचनामध्ये, God says that these are my feasts. आणि इथं देव म्हणतो की ही सण माझी सण आहेत. Some refer to it as the feast of Israel. आणि काही जण या संदर्भाला धरतात की इस्रायलच्या सणांबद्दल. But to be specific, God says that these are my feasts. पण प्रियानो या विषयाबद्दल वैशिष्ट्य हे आहे, देव स्वतः म्हणतो की हे माझे सण आहेत. And it is His desire that we celebrate these feasts. आणि ही त्याची इच्छा आहे की आपण ह्या सणांचा साजरा करावा. This is not man's idea, but this is God's mandate. आणि मला तुम्हाला सांगता हे काय मनुष्याची कल्पना नाही, पण ही देवाची रचना In the आहे. month of March, April, we had celebrated the first feast, 5 एप्रिलच्या महिन्यामध्ये आपण पहिला सण साजरा केला, which is known as the feast of Passover, ज्या सणाला आपण म्हणतो वलांडणाचा सण. followed by the second feast, the feast of unleavened bread, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सणाला सुद्धा आपण साजरा केला, जे बेखमीर भाकरीचा सण. and the third feast, आणि तिसरा सण known as the feast of first fruits. ज्याला सांगितलं जातं की पहिल्या पेंडीच्या उपजाचा सण. And then we also celebrated in the month of June the feast of weeks, which is known as the feast of Pentecost. आणि नंतर आपण प्रियानो जून महिन्यामध्ये सुद्धा चौथा सण साजरा केला, जे सप्ताहांचा सण किंवा पेंटिकॉसचा सण म्हणून आपण साजरा केला. Pastor has shared wonderfully upon all these 4 feasts, आमच्या पास्टरांनी आम्हाला या 4 सणांबद्दल खूपच चांगल्या रीतीने आम्हाला सांगितलं. and I'm sure that you have been blessed. आणि मला पूर्ण खात्री की आपण सर्वजण आशीर्वादित झालो And आहोत. today we come to the 5th feast, which is known as the Feast of Trumpets. आणि आज सकाळी आपण आलो आहोत या 5व्या सणाकडे, जे साजरा करण्यासाठी आम्ही आलो आहोत, जे 5वा सण जो आहे तुताऱ्याचा सण म्हटला गेला. And it is God's mandate. आणि प्रियानो मला तुम्हाला सांगतो हे देवाची सर्व रचना आहे. He desired all the men आणि तो इच्छा करतो की सर्वजण come before him 3 times in a year. की त्यांनी देवासमोर वर्षातून 3दा यावं. Those were referring to the 3 main feasts. आणि प्रियानो हे संदर्भ आम्हाला दाखवतं 3 मुख्य The सणांबद्दल. feast of Passover, the feast of Pentecost, and the feast of Tabernacle. वलांडणाचा सण, पेंटिकॉसचा सण आणि मांडवाचा सण. And when the Christians, आणि जेव्हा एक ख्रिस्ती the moment they hear someone talking about the feast of the Lord, आणि ज्या क्षणी जेव्हा तो ऐकतो की कुणीतरी परमेश्वराच्या सणाबद्दल सांगत आहे, they find it strange. आणि पहा त्यांना अगदी हे अजब वाटतं. Like many in Israel, आणि जसं इस्रायलमध्ये अनेक जण, who as Hosea lamented in the book of Hosea chapter 8 and verse 12. आणि जिथं होसेयाचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि 12व्या वचनाबद्दल ते सांगतात. God says, He says, I gave them my law, देव म्हणतो की मी त्यांना नियम दिले, but it was strange
unto them. पण त्यांच्यासाठी माझे नियम जे आहेत विचित्र किंवा अजब होत्या. The Amplified Version says that they have no connection with it. आणि दुसऱ्या संदर्भात पवित्र शास्त्र म्हटलं की त्याच्याबद्दल काही संबंध ते दाखवत नाही. Then the question arises, आणि नंतर प्रश्न उभा राहतो why should we know these feasts? की आम्ही या सणांना जाणून क्या घ्यावं. As Christians, की ख्रिस्ती म्हणून we invariably overlook these feasts. आणि प्रियानो ह्या सणांबद्दल आम्ही अगदी सहज रीतीने पाहतो. Number one, पहिली गोष्ट, these feasts, ही सण they set forth the total ministry of Jesus Christ. आणि ह्या सणांमध्ये प्रियानो पूर्ण रीतीने आम्हाला जाणीव होते प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेविषयी. Related to the entire and the complete plan of redemption. आणि मग प्रियानो जे खंडणीचं जे कार्य जे आहे परमेश्वराचं त्याच्याबद्दल पूर्ण रीतीने आम्हाला त्यातून माहिती मिळते. And if you read 2 Peter chapter 1 and verse 12, जर आपण दुसरं पेत्र याचा पहिला अध्याय आणि 12 वचन वाचलं the truths that are there in these feasts, आणि या सणांमध्ये जे सत्य गोष्टी आहेत they are a part of the very present truth. आणि पियानो ते सर्व भाग जे आहेत आता या परिस्थितीत जे सत्य आहे त्याबद्दल आम्हाला दाखवतं. Which the Holy Spirit is quickening आणि जे पवित्र आत्मा प्रियानो आम्हाला त्वरित दाखवतो to His church today. त्याच्या मंडळीला. The book of Leviticus chapter 23, लेवीचं पुस्तक याचा 23वा अध्याय. this sets forth the most suitable outline of all these feasts. आणि या सर्व सणांबद्दल प्रियानो या अध्यायामध्ये अगदी चांगल्या रीतीने आम्हाला समजून यावं असं सांगितलं. This is just a recap. आणि पहा प्रियानो हा एक थोडक्यात मला तुम्हाला There सांगतो. it has laid down that in the first month, आणि तिथं म्हटलंय ते पहिल्या महिन्यामध्ये God said that Israel was supposed to celebrate 3 feasts. आणि देव म्हणाला की इस्रायल लोकांनी 3 सण पाळायचे होते. Precisely the feast of Passover, आणि तशाच आपण पाहतो वलांडाचा सण, the feast of unleavened bread, बेखमीर भाकरीचा सण and the feast of first fruit. आणि पहिल्या पेंडीचा उपवासाचा सण. Then in the third month, आणि नंतर तिसऱ्या पुढे महिन्यामध्ये the feast of weeks, or which is known as the feast of Pentecost, was celebrated. सप्ताचा सण किंवा पेंटिकॉसचा सण जो आहे तो चौथा सण साजरा केला In गेला. the 4th, 5th, and 6th month, there was no celebration. आणि पुढे चौथा, 5वा आणि 6वा तिथं कुठल्याही प्रकारचा साजरा सण करण्याचं काही नाही. But in the 7th month, पण आम्ही पुढे पाहतो 7व्या महिन्यात the 3 feasts, हे 3 सण आहेत. the feast of trumpet, the feast of atonement, and the feast of tabernacles was celebrated. तुत्याराचा सण आणि प्रायश्चित्ताचा सण आणि मांडवाचा सण जो आहे तो साजरा केला गेला. And that is what we are today in the feast, the 5th feast, that is the feast of trumpet. आणि आज आपण पाहायला गेले की आम्ही त्या सणामध्ये आहोत, तुताराचा सण साजरा There's करणार. a big confusion, 1st month, 7th month, I mean people really don't understand it. आणि मोठा गोंधळ जो आहे लोकांना असा वाटतो की पहिल्या महिन्यात म्हणत 7व्या महिन्यात असा हिशोब जो आहे त्यांना कळत नाही. So may it be known तर प्रियानो ते आपण कळून घेऊ that the Hebrews, they had 2 calendars. की इब्री लोकांकडे प्रियानो 2 कॅलेंडर आहेत. They had a 2-sided calendar. आणि 2 कॅलेंडर म्हणजे 2 भाग जे आहेत दाखवणारे कॅलेंडर. Let us put it this way, the civil calendar and the sacred calendar. आणि आपण प्रियानो सांगूया की प्रियानो सामाजिक कॅलेंडर आणि प्रियानो जे वैयक्तिक जे कॅलेंडर त्याबद्दल. When God spoke to Israel जेव्हा देव इस्रायलशी बोलला concerning the first feast, पहिल्या सणांच्या संदर्भाबद्दल, it was in the 7th month of the civil calendar. आणि प्रियानो पहा सर्वांना कळावं अशा प्रकारच्या त्या 7व्या महिन्याच्या त्या कॅलेंडर मध्ये God told Israel that this shall be the first month. आणि देव म्हणाला इस्रायलला की हा पहिला महिना तुम्हासाठी So असणार. the 7th month of the civil calendar or the regular calendar तर सामाजिक जो काय कॅलेंडर आहे म्हणजे नेहमी प्रकारचे कॅलेंडर was the first month, was the first sacred month according to God unto Israel. आणि तो पहिला महिना जो आहे तो होता इस्रायल लोकांना देवानुसार जे पवित्र महिना असावा. You can have a look. It is being shown on the screen. आपण पाहू शकतो प्रियानो त्या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवण्यात येत आहे. And आणि vice versa, आणि प्रियानो त्याचनुसार the first month पहिला महिना of the civil calendar जे सामाजिक कॅलेंडर जे आहे त्याबद्दल was the 7th month of the sacred calendar. आणि तो 7वा महिना आहे जे पवित्र कॅलेंडर बद्दल. I hope you have understood it. माझी आशा आहे की तुम्हाला ते समजत आहे.
The first month of the civil calendar आणि पहिला महिना जो सामाजिक कॅलेंडर आहे was the seventh month of the sacred calendar. आणि तो 7वा महिना आहे जे पवित्र कॅलेंडर And the book of Leviticus chapter 23, आणि लेवीचं पुस्तक याचा 23वा अध्याय verses 23 to 25 आणि 23 ते 25 या वचनांमध्ये specifies आणि तिथं संदर्भ दाखवतो that in the first day of the seventh month की 7व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी shall be celebrated the feast of trumpets. आणि तो तुतळाचा सण जो आहे तो साजरा करावा So the seventh month ज्याने की 7वा महिना of the sacred calendar आणि जे पवित्र is the कॅलेंडर first month of the civil calendar. आणि तो पहिला महिना जो आहे ते सामाजिक कॅलेंडर That is why today, आणि म्हणून आज as Israel celebrates the feast of trumpets, जसं इस्रायल साजरा करत आहे तुतराचा सण they also begin their new year today. आणि आज प्रियानो ते त्यांच्या नवीन वर्षाची सुद्धा सुरुवात करत आहे. So as you see on the screen, तर जसं आपण या स्क्रीनवरती पाहतो this is a two-sided calendar, आणि पहा हा कॅलेंडर आहे 2 भाग दाखवणार आहे and many get confused with it. आणि याबद्दल पुष्कळशे लोक गोंधळून जातात. As you see on the screen, जसं आपण त्या स्क्रीनवरती पाहतो the month of the sacred calendar begins in March, April. आणि पहा पहिला महिना जो पवित्र कॅलेंडरच्या द्वारे जे आहे ते सुरुवात होतो मार्च एप्रिल महिन्यामध्ये And thereon, आणि मग पुढे it progresses as you see on the screen. आणि मग ते पुढे पुढे चालतं जसं आपण स्क्रीनवरती पाहतो. Leviticus 23, 23 to 25. लेवीचं पुस्तक 23 ते 25 वचन. And the Lord spake unto Moses, saying, Speak unto the children of Israel, saying, In the seventh month, in the first day of the month, shall ye have a Sabbath, a memorial of blowing of trumpets, and holy convocation. Ye shall do no servile work therein, but ye shall offer an offering made by fire unto the Lord. लेवीचं पुस्तक 23वा अध्याय 23व्या वचनापासून परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, 7व्या महिन्याची प्रतिपदा तुम्हाला परम विश्रामाची असावी. स्मरण देण्यासाठी त्या दिवशी रणशिंगे फुंकावीत व पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी तुम्ही अंग मेहनतीचे काही काम करू नये, तर परमेश्वराला हव्य अर्पावे. Now this is the ordinance that God has placed before Israel through Moses concerning the fifth feast, that is the feast of trumpets. आता प्रियानो, परमेश्वराने मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांसमोर हे मांडलं की हा 5वा सण जो आहे इस्रायल मध्ये त्यांनी कसा साजरा करावा. Come, let us pray. या आपण प्रार्थनेत जाऊया. Father, in Jesus' name, पित्या प्रभू येशूच्या नावाने as we come together this morning जसं आज सकाळच्या वेळी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत to celebrate साजरा करण्यासाठी, not only the first day of the week, फक्त आठवड्याचा पहिला सप्ताहच नाही, not only to wave ourselves before thee, O God, फक्त तुझ्या समोर ओवाळणी करण्यासाठीच नाही, but today we are reminded पण देव बाप्पा आज आम्हाला आठवण होत that आहे you have asked us to celebrate की तू आम्हाला आज्ञा दिली आहेस की साजरा the करावा fifth feast, which is the feast of तो trumpets. 5वा सण जो तुताराचा सण आहे. We ask you, O Lord, this morning, देव बाप्पा आज या सकाळच्या वेळी तुला प्रार्थना even करतो, as we meditate upon thy word, जसं तुझ्या वचनावरती यावेळी आम्ही मनन करू we seek your anointing, O God, प्रभू, आम्ही तुला अभिषेक मागतो to understand your word. की तुझ्या वचनाची आम्हाला समज यावी. Help us, O Lord. सहाय्य कर हे प्रभू. Help even Brother Shama, बंधू श्याम यांना सुद्धा as मदत he कर, also translates, जसं ते सुद्धा भाषांतर to करतात deliver your word की प्रभू तुझं वचन जे आहे लोकांना सांगण्यासाठी, unto your people, तुझ्या लोकांना प्रभू, that they may know, ज्यांनी की त्यांना पूर्ण कळून यावं, that they may understand की त्यांना त्याची समज सुद्धा यावी this feast of trumpets, की हा तुताराचा सण and that all may celebrate it, आणि ज्यांनी की सर्वजण मिळून साजरा करतील, bringing glory तू गौरव अन्न unto your name. तुझ्या नावासाठी. In Jesus' mighty name, येशूच्या महान नावाने we all agree and pray. आम्ही सर्वजण सहमत होतो And God's people said, आणि देवाच्या लोकांनी म्हणावं Amen. आमेन. As we have just read, जसं आपण नुकतंच वाचलंय this book of Leviticus chapter 23 verses 23 to 25, लेवीचा 23वा अध्याय 23 ते 25व्या वचनामध्ये, here are the instructions that God gives Israel through his servant Moses आणि हित सूचना परमेश्वर देत आहे त्याच्या सेवक मोशेच्या द्वारे concerning this feast of trumpets. या तुतराच्या सणाच्या संदर्भाविषयी. If you have followed the earlier feast, आणि जर पूर्वीच्या सणामध्ये जर तुम्ही पाहायला गेला, the messages that Pastor Joshua has shared with us, जे आमच्या पास्टर जोशवांनी जे आम्हाला संदेश दिला, there are many instructions that God has given concerning the feast of Passover, the feast of unleavened bread, the feast of first fruits, and the feast of अशा Pentecost. प्रकारच्या जे पहिले 4 सण जे आहेत त्याच्याविषयी जे सूचना दिल्या आहेत देवाने, ते आपल्याला माहिती आहे.
We have heard about the lamb, आम्ही त्या कोकराविषयी ऐकलं, how the lamb was taken, कसा तो कोकरा how नेण्यात the येत lamb होता, was supposed to be slain, कसा तो कोकरा जो आहे तो वधण्यात how the यावा, lamb was supposed to be eaten, कसा तो कोकरा जो आहे तो खावा, how the blood was to be applied, कसं ते रक्त जे आहे ते लावावं where were they supposed to be, आणि ते कसं असायला पाहिजे. concerning the feast of unleavened bread, बेखमीर भाकरीच्या सणाबद्दल how they had to remove all the leaven, आणि कसं त्यांनी सर्व खमीर जे आहे ते काढावं how they had to partake of unleavened bread आणि कसं बेखमीर भाकरीमध्ये त्यांनी सहभाग करावा for 7 days, 7 दिवसासाठी. concerning the feast of first fruit, आणि मग पहिल्या पेंडीच्या सणाविषयी how कसं the first chef was to be waved before God, ती पहिली पेंडी जी आहे ती देवासमोर आणून त्याला ओवाळावं. concerning the feast of मग Pentecost, पेंटिकॉसच्या सणाविषयी all the sacrifices, सर्व अर्पण how the sacrifice was offered to God with the leaven in it. आणि कसे ते अर्पण जे आहे ते देवाला अर्पावी ज्यामध्ये खमीर राहून. There were a lot of detailed instructions that God gave concerning this आणि feast. खूपच चांगल्या माहिती प्रमाणे प्रियानो देवाने या सणाबद्दल दिलेले आहे. But concerning this feast of trumpet, पण या तुताराच्या सणाच्या विषयी there is not much written about it. आणि त्याच्याविषयी अधिक काही लिहिलेलं नाहीये Only the time has been आणि specified. फक्त प्रियानो वेळेविषयी सांगितलं And गेलं. all it says, आणि एकच ते it म्हणते says as a reminder that you blow this trumpet. की स्मरण म्हणून तुम्ही हा जे तुतारी जो आहे तो वाजवावा. So I want to share with you this morning the significance of this feast of तर trumpet. आज सकाळी या पेंटिकॉसच्या या तुताऱ्याच्या सणाबद्दल प्रियानो मला तुम्हाला विशेष रीतीने बोलू द्या. Because the earlier feast, they have a lot of details in it. कारण पूर्वीच्या सर्व सणांमध्ये 4 सणांमध्ये पुष्कळशी माहिती त्यामध्ये आपल्याला दिली गेली. But here concerning this feast, this is all that has been written पण here. या 5व्या सणामध्ये प्रियानो सर्व काही या ठिकाणी एवढंच लिहिलेलं आहे. If you read the book of Numbers chapter 10, जर गणाचं पुस्तक याचा 10व्या वचन अध्यायामध्ये तुम्ही पाहिलं you will see the importance of the trumpet by itself. आणि प्रियानो तुताऱ्याचं स्वतः त्या तुताऱ्याबद्दल प्रियानो तिथं तुम्हाला विशेष रीतीने सांगण्यात गेलं On what occasions was the trumpet blown? आणि कुठल्या विषय आणि वेळेसाठी ते तुतारी The वाजवला गेला. importance of trumpet in the life of Israel. आणि इस्रायलच्या जीवनामध्ये जे महत्व जे आहे तुतारं वाजवण्याचं ते सुद्धा. But this feast of trumpet, पण हा तुताराचा सण जो आहे the feast of atonement, आणि जे प्रायश्चित्ताचा सण सुद्धा and the feast of tabernacle, आणि मांडपाचा सण सुद्धा these are more or less prophetical feasts. आणि प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या हे तिन्ही सण जे आहेत प्रियानो ते संदेशवाहक अशी सण आहेत. As you go through this, we will understand it. जेव्हा आपण या सणांमधून जाऊन प्रियानो आम्हाला त्याची समज येईल. Look at the screen. आता या स्क्रीन कडे पहा. On the screen, या स्क्रीन वरती you can see तुम्ही पाहू शकता that the first 4 feasts, की पहिले ते 4 सण, the feast of Passover, feast of unleavened bread, the feast of first fruits, and the feast of Pentecost. वनानाचा सण, बेखमीर भाकरीचा सण, मग पहिल्या पेंडीचा सण आणि पेंटिकॉसचा सण, These 4 feasts, हे 4 सण they were completed at the first coming of the Lord आणि Jesus पहा Christ. प्रियानो त्याची पूर्णता झाली प्रभू येशू ख्रिस्ता पहिल्या येण्याच्या वेळेमध्ये. And I'm sure all of you are aware of it. आणि मला पूर्ण खात्री की या विषयाबद्दल तुम्हाला सर्वांना चांगली माहिती आहे. But the last 3 feasts, पण शेवटचे 3 सण beginning with the feast of trumpet and culminating with the feast of tabernacle, आणि त्याची सुरुवात जी आहे ते तुताराच्या सणाने होते आणि मग प्रियानो त्याची पूर्णता होते मांडवाच्या सणाने. these will be completed at the second coming of the Lord Jesus आणि हे Christ. 3 सण जे आहेत त्याची पूर्णता होईल प्रभू येशू ख्रिस्ता दुसऱ्या येण्याच्या वेळेमध्ये. But then your question will be, what is there in between? पण नंतर तुमच्याकडे प्रश्न असेल की या दोन्ही अंतरामध्ये काय असेल. As you can see on the screen, जसं आपण त्या स्क्रीनवरती पाहतो that is referred to the church age. आणि पहा प्रियानो तो संदर्भ दिलेला आहे मंडळीच्या काळाविषयी. So as spoken earlier, आणि जसं पूर्वी सांगितलं I गेलं, told you that these 7 मी feasts, तुम्हाला सांगितलं की हे 7 सण they point to Jesus Christ, आणि पहा प्रियानो ते दर्शवितात प्रभू येशू ख्रिस्ताला completing the entire plan of redemption. आणि ती पूर्णता ती दाखवत आहे सर्व प्रायश्चित्ताचं खंडणीचं कार्य पूर्णता होत असताना. Now as we go ahead, जसं आपण पुढे जाऊ I will explain to you मी तुमच्याशी नीट रीतीने सांगेन the significance of this feast, why we ought to celebrate this feast. की या सणाची महत्त्वता जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे की हा तुतारीचा सण आम्ही का साजरा Now करावा. God gave it these instructions to the natural or the historical Israel. आणि देवाने पहा प्रियांनो हे सूचना दिल्या जे नैसर्गिक इस्रायल जे आहे
त्या लोकांना. And now we as the church, आणि आता आम्ही मंडळी म्हणून who are the spiritual Israel, आणि जे आम्ही आध्यात्मिक इस्रायल आहोत, there is a big question today. आज मोठा प्रश्न उभा आहे. Why should this feast be celebrated? हा सण का साजरा आम्ही करावा? What is the significance of this feast? या साजरा करण्यामध्ये याची महत्त्वता काय आहे? This feast was for the Old Testament. हा तर सण जुन्या करारामध्ये जुन्या काळासाठी होता. This feast was for Israel. हा सण फक्त इस्रायल लोकांसाठी होता. This has no relevance to the church whatsoever. आणि मंडळी जे आहे त्याच्या संदर्भाला ह्या सणाचा काही संबंध But नाही. church, listen to this पण morning. मंडळींनो, आज सकाळी तुम्ही ऐका. And if you can click it on your mobile. आणि जर तुम्हाला जमेल तर तुमच्या मोबाईल वरती प्रियांनो ह्या ठिकाणी तुम्ही लक्षपूर्वक राहा. Now let's have a look at this diagram. आता ह्या स्क्रीन वरती आपण लक्ष देऊया. This is the natural Israel. आणि पहा, हा नैसर्गिक इस्रायल आहे. You see, आपण पाहतो in Egypt, की मिसर देशात they celebrate the feast of Passover in the first month. त्यांनी पहिल्या महिन्यामध्ये वलाणाचा सण मिसर देशात साजरा केला. And they come to Mount Sinai. आणि मग आपण पाहतो की ते सिनाय पर्वताकडे येत आहेत. It takes them 3 days to come to the foot of Mount Sinai. आणि सिनाय पर्वताच्या पायथ्यापाशी त्यांना येण्यासाठी 3 दिवस लागतायत. And आणि after celebrating आणि साजरा केल्यानंतर the feast of Passover in Egypt, तर वलांडाचा सण मिसर देशामध्ये they असताना were baptized into the Red Sea आणि तांबड्या समुद्रामध्ये त्यांचा सर्वांचा बाप्तिस्मा झाला. and in the cloud. आणि त्या ढगामध्ये And they were separated from the land of Egypt. आणि मग मिसर देशापासून ते वेगळे विभक्त झाले. There was a separation pointing to the feast of unleavened bread. आणि बेखमीर भाकरीच्या सणाबद्दल जर आपण संदर्भ पाहतो की ते वेगळे झाले मिसर And देशापासून. after 3 days, they come to the foot of the Mount Sinai. आणि त्याच्यानंतर 3 दिवस लागतात की ते त्या सिनाय पर्वताच्या पायथ्यापाशी येत And आहेत. there, in the 3rd month, that they celebrate the feast of Pentecost, आणि तिथं आपण पाहतो की 3ऱ्या महिन्यात त्यांनी तो पेंटिकॉसचा सण साजरा केला, where God gave them the 10 commandments. जिथं देवाने त्यांना 10 आज्ञा दिल्या. And then आणि मग we see, आपण पाहतो as the nation of Israel, आणि जसं इस्रायल राष्ट्र they came to a place known as Kadesh Barnea. आणि ते एका अशा ठिकाणी आले जे ठिकाणाचं नाव कादेश बर्न्या The होतं. meaning of that word Kadesh Barnea, Barnea means fickle-minded. आणि बारण्या म्हणजे चंचल मन. And they rejected the promised land of Canaan. आणि कनानच्या अभिवचनाचा देश जो आहे त्याच्याबद्दल त्यांनी नकार केला. And we are aware that for 40 years, आणि आपल्याला हे सर्वांना जाणीव आहे की 40 वर्ष that God allowed them to wander in the wilderness की देवाने अरण्यामध्येच त्यांना फिरवत राहिला. because of their unbelief. कशासाठी? त्यांच्या अविश्वासामुळे. Except for 2 people, that is Joshua and Caleb. त्यांच्यामधून 2 लोकांना सोडून जे योशुआ आणि कालेब And होते. along with the new generation, they could enter into the आणि promised त्यांच्या land. बरोबर नवीन पिढी जी आहे हीच लोक त्या अभिवचन देशामध्ये प्रवेश करू शकले. Now that was concerning the historical Israel, आणि आता हा संदर्भ जो आहे ऐतिहासिक इस्रायल जे आहे याच्याविषयी सांगितलं जातं or the natural Israel. किंवा जे नैसर्गिक इस्रायल त्या संदर्भात सांगितलं जात आहे. Why am I speaking this to you? हे तुमच्याशी मी का बोलत आहे? Though much was not written concerning this feast, आणि या सणाबद्दल इतकं काय सांगितलं गेलं नाही म्हणून, but you ought to know the significance, we ought to know the significance so that we can celebrate this तरी feast. पण प्रियानो, या तुझ्या सणाची महत्त्वता काय आहे, आम्ही का साजरा करावा, याच्या मागे महत्त्व काय आहे ते आम्हाला जाणून घ्यायचंय. Now it is here on this, in this sketch, in this diagram. आणि आता या चित्रामध्ये, या डायग्राम मध्ये, Now this is concerning the spiritual Israel, that is the church today. आणि आता इथं संदर्भ दाखवत आहे आध्यात्मिक इस्रायल जे आजची मंडळी आहे. Now, why am I referring आणि आता मी का तुम्हाला संदर्भ देत आहे to the church today आजच्या या मंडळीचं with the natural Israel? आणि जे नैसर्गिक इस्रायल बरोबर. The book of Acts chapter 7 and verse 38, प्रेषित कृत्याचा 7वा आणि 38वा वचन, that refers to Israel, आणि ते इस्रायल बद्दल संदर्भ who दाखवतो. was called out of Egypt. आणि ज्यांना मिस्र देशातून बाहेर बोलवण्यात आलं. And आणि as we all know that they were 40 years in the wilderness. जसं आपल्या सर्वांना माहितीये की 40 वर्ष त्या अरण्यामध्येच ते The होते. Bible refers to them as the church in the wilderness. आणि पवित्र शास्त्र त्यांच्या संदर्भाबद्दल आम्हाला सांगतं की अरण्यातली मंडळी म्हणून. And now, आणि आता if you superimpose this chart
आणि जर प्रियांनो ह्या चार्टला ह्या चित्राला आम्ही जर घेतलं over the New Testament church, आणि मग नवीन कराराची जी मंडळी त्याला घेऊन you will understand it. तुम्हाला ते समजून येईल It will make things clear to आणि you. मग तुमच्या समोर सर्व गोष्टींचं See स्पष्टीकरण this होईल. on the screen. हे स्क्रीनवरती तुम्ही पहा. It is the New Testament, हे नवीन करार beginning from the book of Matthew, आणि जे सुरुवात आपण पाहतो मत्तई पासून right through the book of Revelation, प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत is divided आणि त्याची विभागणी झाली into आहे. 4 parts. 4 The विभागांमध्ये the first 4 books referring to the gospel. आणि पहिला विभाग जो आहे प्रियानो 4 शुभवर्तमान जे आपल्याला पाहायला मिळतं. Then you have the second, which is the book of Acts. आणि नंतर दुसरा भाग जो आपल्याला पाहायला मिळतो त्यामध्ये प्रेषितांच्या कृत्याचं पुस्तक. The third, you find the book of epistles. तिसरा भाग जो आहे सर्व पत्रांचं जे वेगवेगळ्या पत्र जे आहेत त्याविषयी. And the fourth, the book of Hebrews and the book of Revelation आणि put चौथा together. भाग जो आहे तो इब्रीचं पुस्तक आणि प्रगटीकरणाचं पुस्तक Now- या दोघांना मिळून. Now when you see the historical books, that is the gospel. आता जेव्हा आपण पाहतो की ऐतिहासिक पुस्तक जेव्हा ही 4 शुभवर्तमान Which deals with the birth, the death and the burial and the resurrection of the Lord Jesus. आणि ज्यामध्ये विषय आम्हाला सांगण्यात येतं येशू ख्रिस्ताचं जन्म, येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावर जाणं, त्याचं मरण, त्याचं पूर्ण जाणं आणि पुन्हा उठणं. You will realize तुम्हाला जाणीव होईल that all these 3 feasts, the feast of Passover, the feast of unleavened bread and the feast of first fruits, की हे सर्व 3 सण जे आहेत ते वलांचा सण, मग बेखमीर भाकरीचा सण आणि पहिल्या पेंडीचा सण have been celebrated आणि हा सण जो आहे तो साजरा केला गेला and been referred through to the gospels. आणि त्या शुभवर्तमानाच्या द्वारे ह्याचा संदर्भ दाखवत आहे. Then the fourth feast, आणि मग चौथा सण we all are aware आपल्या सर्वांना चांगली माहिती आहे about the book of Acts, ते प्रेषितांच्या कृत्यांचं पुस्तक wherein there is much written about the feast of Pentecost. ज्याबद्दल पेंटिकोसच्या सणाविषयी भरपूर काय दिलं आहे. Then in the epistles, आणि मग नंतर पत्रांमध्ये as आम्ही you see जातो. on the screen, जसं आपण या स्क्रीनवरती पाहतो that refers to the church today in the wilderness of this world. आणि हे संदर्भ दाखवतो प्रियानो आजची मंडळी ह्या जगाच्या अरण्यातली. And as you see that calculation there, आणि जसं जेव्हा आपण हिशोब करायला जातो there are 40 jubilees आणि तिथं 40 जे आहे ते योगल आहे. referring to the 2000 years of the New Testament church आणि today. जे संदर्भ दाखवतो प्रियानो 2000 वर्ष जे आजच्या नवीन मंडळीबद्दल. And then comes आणि मग पुढे येतं the feast of atonement and the feast of tabernacles. प्रायश्चित्ताचा सण आणि मंडपाचा सण. Referring तो संदर्भ to the feast of tabernacles. मंडपाच्या सणाला. Now let's get into the details of this. आता या सर्व गोष्टींमध्ये प्रियानो आणखी आम्ही आज जाऊया. The church मंडळी has so been to is wandering in the wilderness of this world today. आणि पहा प्रियानो मंडळीबद्दल पाहायला गेलं की आज या जगाच्या अरण्यामध्ये मंडळी प्रियानो इथे तिथे जात आहे. Because कारण the church, it is through unbelief, कारण मंडळी प्रियानो एकच विषय तो आहे तो अविश्वास. has lost on the promises of God. आणि देवाच्या अभिवचनाविषयी अविश्वासामुळे ते गमावले And आहेत. generation after generation आणि पिढ्यानंतर पिढ्या has been perishing or has been dying in the wilderness of this world. आणि पिढ्यानंतर पिढ्या ज्या आहेत अशी परिस्थिती आहे की त्यांचा नाश होत आहे आणि या अरण्य ह्या जगाच्या अरण्यामध्ये प्रियानो ते मरत आहेत. However, पाहिलं गेलं today we have a choice. आज आम्हाला निवड आहे Understanding this feast of trumpet, की या तुतराचा सण विषय चांगली समज this is घेण्याबद्दल. what the feast of trumpet, की हाच तो तुताराचा सण आहे. as God says, blow it as a reminder. आणि जिथं देव म्हणतो की तुतारी वाजवा आठवण म्हणून. It is as a remembrance. आणि पहा प्रियानो आठवणीसाठी If you read the book of Genesis, जर तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक the वाचलं Bible says that God remembered Noah who was in the ark. आणि तिथं पवित्र शास्त्र सांगतं की देवाने नोहाची आठवण केली जो तारूमध्ये होता. Today, God has not forgotten the church. आज सुद्धा देव मंडळीला विसरलेला नाहीये. God has not forgotten the church. देवाने मंडळीला विसर केला नाहीये. But we blow the trumpet today. पण आज आम्ही तुतारी जेव्हा वाजवतो, Blowing the trumpet तुतारी वाजवणं actually refers आणि पाहायला गेले की ते संदर्भ to the देतो preaching of the word. की वचनाची
जे काय सुवार्थ आम्ही सांगतो, what you are hearing today from this pulpit, या व्यासपीठावरून आज तुम्ही जे ऐकत आहात, it is nothing else but it is the trumpet that is being blown. हे दुसरं काही नाही, पण तुमच्यासाठी तुतारी वाजवली जात आहे. And the church today ought to be careful. आणि आज मंडळीने खूपच सावधगिरी When घ्यायची the trumpet is blown, जेव्हा तुतारी वाजवली जाईल, the Bible says, पवित्र शास्त्र सांगतं, it very clearly mentions अगदी स्पष्ट रीतीने तिथं सांगतंय, that the sound of the trumpet should be distinct, it should be clear. आणि तुतारीचा सणचा जो ध्वनी जो आहे तो स्पष्ट रीतीने आपल्याला ऐकू यावा. Because कारण when you read the book of Numbers chapter 10, जेव्हा गणाचं पुस्तक आम्ही 10व्या अध्यायामध्ये पाहतो, the trumpet was blown on certain occasions. आणि तुतारी जे आहेत एक वेगवेगळ्या विशेष कार्यासाठी जे आहेत ते वाजवण्यात आल्या. And if that sound is not distinct, if it is not clear, आणि जर ते तुतारीचा नाद जो आहे जर स्पष्ट रीतीने लोकांना ऐकू येत नव्हता, it creates a confusion in the nation. आणि मग राष्ट्रामध्ये जे आहेत अगदी गोंधळ जो निर्माण करायला ते देत होता. It creates a confusion in the camp. आणि मग प्रियानो मंडपामध्ये डेऱ्यामध्ये इस्रायलच्या डेऱ्यामध्ये गोंधळ जो आहे ती अवस्था आणते. So this is what God desires. तर हेच देवाची That इच्छा the आहे word of God ought to be distinct, it ought to be clear, it ought to be specific, की not creating a confusion in the church हीच today. देवाची इच्छा आहे प्रियानो की देवाचं वचन जे आहे ते स्पष्ट रीतीने त्यामध्ये महत्वता त्यामध्ये नीट आणि स्पष्ट रीतीने लोकांना कळावं, त्यांनी लोकांनी नीट ऐकावं, अशा रीतीने देवाची इच्छा आहे. Just as in the Old Testament, आणि जसं जुन्या करारामध्ये it is because of their fickle-mindedness, आणि केवळ प्रियानो त्यांच्या चंचल मनामुळे because of their unbelief, त्यांच्या अविश्वासामुळे they could not go into the land of Canaan and celebrate the feast of त्या tabernacle. कनान देशामध्ये ते प्रवेश करू शकले नाही आणि मंडपाचा सण जो आहे त्या ठिकाणी जाऊन ते साजरा करू शकले नाही. This is what the church ought to move into. मला तुम्हाला सांगा मंडळी प्रियानो इथून त्या ठिकाणी पोहोचण्याची That गरज was आहे. the design that God had delivered them from the nation of Egypt. आणि अशा प्रकारची रचना देवाने इस्रायल बद्दल केली होती जेव्हा त्यांनी मिस्र देशातून त्यांची सुटका केली, To be taken into the promised land. की ते सरळ अभिवसा देशामध्ये त्यांनी जावं. Today, आज even as the church has been delivered, जसं मंडळीची सुटका केलेली आहे, even today you and I as a part of the church have been delivered. आणि जसं तुम्ही आणि मी या मंडळीचे भाग म्हणून आमच्या सर्वांची सुटका झालेली आहे. God did not deliver us देवाने आमची सुटका केली नाही that we may perish, but that we may move and that we may receive and that we may be a part of all the promises that God has made unto us. देवाने आमच्यासाठी अशी सुटका केलेली नाही, कारण प्रियांनो आमचा नाश व्हावा, पण प्रियांनो आमची सुटका व्हावी आणि देवाने जे काय आम्हाला अभिवचन दिले त्या अभिवचनाची पूर्णता आमच्या जीवनामध्ये आम्ही पूर्ण घ्यावी. The Bible says पवित्र शास्त्र सांगतं in Corinthians 1:20, कोरिन्थकरास पत्र पहिला he अध्याय says all the promises. आणि तो तिथं म्हणतो की सर्व अभिवचन. It does not say some, but it says all the promises इथं म्हटलेलं नाही की काही, पण तो म्हणतो की सर्व अभिवचन are yes and an amen ते हो आणि आमेन in Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. But where are the promises being manifested? पण अभिवचनाची प्रियानो अस्तित्व कुठे दिसत आहे? Just as जसं the natural Israel जे नैसर्गिक इस्रायल perished in the wilderness, अरण्यामध्ये त्यांचा नाश झाला, except for two of them, Joshua and Caleb, and the new generation. त्यांच्यातले फक्त 2 जण होते जे वाचले गेले आणि जे नवीन पिढी त्यांच्या They बरोबर entered into the promised land हेच लोक जे आहेत अभिवसन देशामध्ये त्यांनी प्रवेश केला and they could celebrate that feast of आणि tabernacle. तिथं जाऊन जे आहेत ते मांडवाचा सण जो आहे ते साजरा करू That is शकले. what God desires today आणि तीच इच्छा आज देव सुद्धा करतोय of the New Testament church. या नवीन करारातल्या मंडळीविषयी. That is what He desires of you and me today. आणि तीच इच्छा देव बाळगतो आहे तुमच्या आणि माझ्याबद्दल, That we may arise, की ज्याने की आम्ही उठो, that we may arise, ज्याने आम्ही जागे हो take up our position आणि आमचं पद जे आहे आमची जागा आम्ही घ्यावी and celebrate आणि साजरा करावं all the feasts सर्व सण and be a part आणि भाग आम्ही and व्हावं receive all the blessings. आणि सर्व आशीर्वादचा वाटा आम्ही घ्यावं. God delivered Israel that He may bless them. देवाने इस्रायलची सुटका यासाठी केली की त्याने त्यांना आशीर्वाद द्यावा म्हणून. God has desired देवाकडे इच्छा आहे His church त्याच्या मंडळीसाठी not to perish but to be की blessed. त्यांचा नाश ना व्हावा पण ते आशीर्वादित व्हावे. And it is an important aspect of this feast, friend. आणि मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, हे महत्वाचा पैलू आहे या सणाबद्दल. As you have seen on the screen, जसं आपण या स्क्रीनवरती पाहिलंय that all the 4 feasts, की सर्व 4 सण they have been
celebrated And- or fulfilled by Christ. आणि पहा प्रियानो, ते सण साजरे केले गेले आहेत आणि ख्रिस्ताच्या द्वारे ते पूर्णता झाली आहे. Jesus said, I have not come to abolish the law, but he said, I have come to fulfill it. येशू ख्रिस्त म्हणतो की त्या नियमाचा रद्द करण्यासाठी नाही, मी त्याची पूर्णता करण्यासाठी आलो आहे. Yeah, but he says, पण तो म्हणतो I have come to fulfill मी it. आलो आहे त्याची पूर्णता करण्यासाठी. And one of the conditions of this feast, आणि या सणाबद्दल प्रियानो एक अट ठेवलेली he आहे says that you shall rest. की तिथं म्हटलं आहे की तुम्ही विश्राम घ्यावा. Rest in what? आणि कशामध्ये विश्राम? It is not the physical rest. आणि पहा, शारीरिक विश्राम I नाही, am talking about the church today. पण आज मंडळीविषयी, आजच्या मंडळीविषयी मी Is बोलत to आहे rest in the finished work of Christ. की आम्ही विश्राम घ्यावा येशू ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या कामामध्ये. Bible says शास्त्र म्हणतं that when Jesus was on the cross of Calvary, जेव्हा येशू ख्रिस्त कलवरीच्या क्रूसवरती होते, he says, it is finished. त्यांनी उच्चारलं, आता पूर्ण झाले. He says, it is finished. येशू म्हणाला, आता पूर्ण झाले. It was the plan of redemption आणि पहा प्रियानो, ते खंडणीच्या योजनेची पूर्णता झाली होती that was really coming to an end. आणि जे खरोखर प्रियानो त्याची पूर्णता होत होती. There was nothing that remained. आणि असं काहीच नाही जे उरलेलं होतं. There was nothing that remained that which had to be done. आणि अशी कुठली गोष्ट राहिली नव्हती की जी करायला पाहिजे म्हणून, That we ought to do today. की ज्यांनी की आज आम्ही ते करावं म्हणून. That is the second condition of this feast. आणि या सणाची प्रियानो ही दुसरी अट आहे. And the third condition of this feast, आणि या सणाची तिसरी अट which God desires us to celebrate की देव जी इच्छा करतो आमच्याबद्दल की आम्ही हा सण साजरा as करावा, a memorial. आणि ते सुद्धा स्मरण म्हणून. And in case of the nation of Israel, आणि इस्रायलच्या राष्ट्रांच्या you संदर्भाबद्दल read the book of Ezekiel, the book of Jeremiah, and the book of Zechariah. इजिकेलचं पुस्तक, यिर्मयाचं पुस्तक आणि जकर्याच्या पुस्तकावर जेव्हा आम्ही वाचू, It is at this feast आणि तिथं म्हटलं की या सणामध्ये that it talks about the regathering of Israel when the trumpet is being blown. आणि तिथं म्हटलेलं आहे की जेव्हा हा तुतरीचा नाद जो आहे व्हायचा, की संपूर्ण इस्रायलची मंडळी जी आहे ते एकत्र जमा In व्हायची. preparation for the final day of atonement, आणि कशासाठी? की प्रायश्चित्ताचा जो अंतिम दिवस जो आहे त्याची तयारी wherein करण्यासाठी. one day जिथं एक दिवस Israel will look unto the Messiah, की इस्रायल जे आहे ते मसीहाला पाहतील, they will repent, ते पश्चाताप करतील, and आणि all the families of Jerusalem आणि यरुशलेमचे सर्व कुळे shall come together ते एकत्र येतील to celebrate the feast of booths or the feast of tabernacles. साजरा करण्यासाठी जो मंडपाचा सण जो आहे तो. You will read that in the book of Revelation, ते प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचा. chapter 21, verses 1 to 3. 21वा अध्याय आणि 1, 2, 3 ही 3 वचनं. There the Bible says, तिथं पवित्र शास्त्र it सांगतं says very wonderfully, आणि खूप अद्भुत रीतीने तिथं सांगितलं गेलंय. and I saw a new heaven and a new earth, for the first heaven and the first earth were passed away, and there was no more sea. Verse 2 says, and I, John, saw the holy city, New Jerusalem, coming down from God out of heaven, prepared as a bride, adorned for her husband. And I heard a great voice out of heaven saying, behold, the tabernacle of God is with men, and he will dwell with them, and they shall be his people, and God himself shall be with them and be their God. प्रकटीकरणाचं पुस्तक 21वा अध्याय 1, 2, 3 ही 3 वचनं. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगरी नवीन यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेली होती. आणि मी राजस्थानातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती अशी, पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करेल. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. This is the seventh feast, the feast of tabernacle. आणि हा प्रियानो, हा संदर्भ 7व्या सणाबद्दल म्हटला गेला आहे, जो मंडपाचा सण. This is what it will look like. आणि पहा प्रियानो, असं हे दिसणार आहे. So we celebrate in anticipation of what is going to happen. आणि ज्यांनी प्रियानो आम्ही त्या अवस्थेत साजरा करतोय की जे घडणार आहे ते आठवणी ठेवून. So we celebrate of what has happened. तर आम्ही साजरा करतो की जे काय घडलं. We thank God that we have been saved, we have been sanctified, we have been justified, and that we have been adopted into the body of Christ. आम्ही देवाला धन्यवाद देतो की आम्ही साजरा केला की आमचं तारण झालं,
आम्हाला पवित्र करण्यात आलं, आमच्या पापांची क्षमा झाली, आम्ही पूर्ण देवामध्ये आलो, आम्ही ते साजरा केले. That is wonderful as a memorial. आणि प्रियानो हे सर्व अद्भुत आहे. It is good to bring to remembrance. आणि पहा ही चांगली गोष्ट आहे की या सर्व गोष्टींना आठवण It is आणण्यासाठी. not only a feast that we remember the goodness, the grace and the love and the mercy of God. आणि फक्त प्रियानो एवढंच नाही की त्या सणाबद्दल आम्ही आठवण करावी, देवाची दया, देवाची प्रीती, देवाची कृपा, देवाची चांगुलपणा आमच्या जीवनांवरती. But it is here at this feast of trumpet पण today इथं मंडपाच्या तुताऱ्याच्या सणामध्ये that we celebrate this feast in anticipation. आणि तिथं आम्ही हा सण ह्यासाठी साजरा करतो की जे काही येणार आहे ती आठवण करून. So in the life of natural Israel, तर प्रियानो नैसर्गिक इस्रायलच्या जीवनांमध्ये they are going into the promised land and remained unfulfilled. आणि पहा प्रियानो ते अभिवसल्या देशामध्ये जात आहे आणि तिथं प्रियानो अपूर्णतेच्या अवस्थेत आहे. And today in the New Testament आणि church, आणि आज प्रियानो नवीन करारामध्ये we are looking and we are waiting for the second coming of the Lord Jesus Christ. आम्ही वाट पाहून आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्या येण्याच्या वेळेला आम्ही वाट बघून आहोत. These feasts have not been fulfilled in the church today, आज ह्या सणांची पूर्णता मंडळीमध्ये अजून झालेली नाहीये. but we celebrate it in anticipation. पण प्रियानो आम्ही ही सण साजरा करतो ती आठवण करून की या गोष्टी येणार आहेत. We prepare ourselves for this feast. या सणांसाठी आम्ही आमची स्वतःची तयारी करतो. How we prepare ourselves for Christmas. कसं आम्ही नाताळच्या सणासाठी आपली स्वतःची तयारी करतो. It is 1 month before that we start preparing for the 25th of December. नाताळचा सण जो आहे साजरा करायला गेलो तर 1 महिन्यापासून आपण तयारी करतो ती 25 डिसेंबरच्या दिवसासाठी. So forth. तशाच रीतीने We are celebrating, we are preparing for this feast of tabernacle. आम्ही सुद्धा तशाच रीतीने साजरा करत आहोत आणि त्या मांडवाच्या सणाची आम्ही तयारी करत आहोत. And God will similarly do it in the life of natural Israel. आणि देव तशाच रीतीने प्रियानो जे नैसर्गिक इस्रायल जे आहे त्यांची सुद्धा तयारी The करेल. Bible says he will regather पवित्र the nation. शास्त्र सांगतो त्या संपूर्ण इस्रायल राष्ट्राला तो सर्व लोकांना जमा And in करेल. one day they will look unto the Messiah. आणि एका दिवसात ते सर्वजण मिळून त्या मसीहाला पाहतील, They will repent. ते पश्चाताप करतील. And it is then आणि मग shall come असं the होईल whole of Israel, की असं होईल की संपूर्ण इस्रायल the nations of the world आणि संपूर्ण जगाचे राष्ट्र shall come to Israel ते इस्रायल मध्ये येतील and celebrate the feast of booths. आणि ते मंडपाचा सण जो आहे ते सर्वजण मिळून साजरा Can करतील. you imagine what a scene that would be? तुम्ही एक विचार कराल प्रियानो की ते दृश्य जे येणार आहे ते कसं असणार. Can you imagine what an event that will be? तुम्ही एक विचार कराल प्रियानो की ती घटना जी होणार आहे ती कशी काय असणार. Just as you see yourself जसं आपण तुम्ही तुमच्या स्वतःला पाहता well prepared अगदी पूर्ण तयारी for the 25th of December, नाताळच्या 25 तारखेच्या साठी. though you have not put on your suit, आणि पहा आपण आपलं सूट घातलेलं नाहीये, rest you imagine yourself. पण प्रियानो तरी पण आम्ही आमच्या स्वतःला त्या दिवसाची आठवण करून आम्ही तयारीत करतो. You look at yourself आणि तुम्ही तुमच्या स्वतःला and how पाहता excited we are. आणि किती उत्साहित आम्ही असतो. So forth, this is the feast. तशाच रीतीने प्रियानो हा तो सण आहे. The first feast leading to the final feast, the feast of feast, which is known as the feast of आणि पहिला tabernacles. सण जो आहे तो अंतिम सणाकडे जे सणांचा सण जो आहे जो मंडपाचा सण जिथं आम्हाला घेऊन जातं. So this is something prophetical. तर लक्षात ठेवा प्रियानो हे काहीतरी असं भविष्यवादक आहे. And this is the significance of this feast of trumpets. आणि ह्या तुताऱ्याच्या सणांचे ही महत्वाच्या गोष्टी आहेत. So I will just wrap up this. तर मी तुम्हाला थोडक्यात पुन्हा सांगतो These feasts are unfulfilled, की पहा ही सण जी आहेत अजूनपर्यंत पूर्ण झाली but नाहीये, we celebrate it पण या सणांना आम्ही साजरा करतोय in anticipation. ती आठवण करून त्या गोष्टींची. And remember, आणि लक्षात ठेवा you cannot have the feast of Pentecost without the feast of Passover. आणि पेंटिकॉस्टचा सण प्रियानो तुम्ही करू शकणार नाही वळणाच्या सणाच्या विना. And so forth, you cannot have the feast of tabernacles आणि तशाच रीतीने प्रियानो तुम्ही मंडपाचा सण जो आहे तो करू शकत नाही without Passover वळणाचा सण जो आहे त्याच्या and विना. without Pentecost. आणि पेंटिकॉस्टच्या सणाविषयी Praise God पण देवाला धन्यवाद असो that as a church, की मंडळी म्हणून we only not only have celebrated the feast of Passover, आम्ही फक्त वळणाचा सणच फक्त साजरा केला नाहीये, but also the feast of Pentecost. पण आम्ही पेंटिकॉस्टचा सण सुद्धा साजरा And केला. praise God, we can look forward आणि प्रभूची स्तुती असो इथून पुढे सुद्धा आम्ही and पाहणार celebrate today the feast of trumpet in anticipation of the feast of tabernacle. आणि आज साजरा करत आहोत प्रियानो ह्या तुताराचा सण प्रियानो ही आठवण करून की त्या मंडपाच्या सणाची आम्ही तयारी करतोय. So that is when you superimpose the Old Testament upon the New Testament. तर जेव्हा प्रियानो आपण जुना
करा जो आहे त्याच्यावरती नवीन कराचा विषय ठेवतो. What was fulfilled then in the Old Testament जुन्या करामध्ये जे पूर्णता झाली होती has been fulfilled even in the New Testament आणि त्याची church. पूर्णता नवीन कराच्या मंडळीमध्ये सुद्धा What झाली. has not been fulfilled in the Old Testament जुन्या करामध्ये ज्याची पूर्णता झाली नाही has not been fulfilled today even in the church. आणि New आजच्या Testament या church. मंडळीमध्ये सुद्धा प्रियानो त्या गोष्टींची पूर्णता झालेली नाहीये. But we can celebrate in पण anticipation. प्रियानो आम्ही आठवण करून त्या येणाऱ्या सणांची आठवण करून हा तुताराचा सण साजरा करू So in a शकतो. nutshell, this is the significance of this feast. तर थोडक्यात प्रियानो मला तुम्हाला हेच सांगू द्या की या सणांची महत्वता ही आहे. Though there is not much written concerning this feast, या सणांबद्दल प्रियानो पवित्र शास्त्रामध्ये इतकं काही दिलं गेलं नाहीये. but पण today आज we have found out the significance of this feast. आज या सणांबद्दल प्रियानो महत्वाच्या गोष्टी आम्हाला प्राप्त So झाल्या. this is not an Old Testament feast तर हे जुना कराचा सण नाहीये which can be forgotten, आणि जे विसरला जावा, but it is an Old Testament feast. पण हा जुना करारातला सण आहे It is the Old Testament truth which is very much relevant even today. आणि तो जुना कराची ही सत्य गोष्ट आहे जे आज सुद्धा प्रियानो तीच सत्य आजच्या दिवशी If आहे. you read the book of Corinthians, जर करंतीकराचं पत्र तुम्ही वाचला there you will find out तिथं तुम्हाला कळेल how Jesus, कसं येशू he ख्रिस्त was the Passover lamb, पहा तो वलांडणाचा कोकरा होता, how he was the unleavened bread, कसा तो बेखमीर भाकर होता how he was the chef of the first fruit. आणि कसं तो पहिल्या पेंडीचा उपजाचे सण फळ होता. So there is a relevance तर लक्षात ठेवा प्रियानो यामध्ये खरेपणा आहे of this feast या सणाबद्दल even today in the New आज Testament सुद्धा church. प्रियानो जे नवीन करामध्ये सुद्धा. I hope you have got it माझी आशा आहे प्रियानो तुम्हाला प्राप्त झाले and trust you, आणि भरोसा ठेवतो and I dare you आणि प्रियानो तुम्हाला धाडस देतो that you rise up, की तुम्ही जागे व्हा, be a part of the new generation, उठा आणि नवीन कराचे तुम्ही भाग बना. get hold of the promises of God. देवाच्या अभिवचनाला आपल्या हातात धरा. It is not the promise of any man, but it is the promise of God. ही अभिवचन कुठल्या मानवाची नाहीये पण ही देवाचे अभिवचन आहे. Let every man be a lie, but God is true. प्रत्येक मनुष्य लबाड ठरो पण देव सत्य असो. He says, my word shall not return void unto me आणि तो म्हणतो की माझं वचन कुचकामीच्या अवस्थेत माझ्याकडे परतणार नाही. without accomplishing the reason for what it has been sent. ज्या कारणासाठी त्याला पाठवण्यात आला आहे ते पूर्ण केल्याशिवाय. Jesus died not only for our sin, येशू ख्रिस्त फक्त आमच्या पापासाठी मेला but the नाही, Bible says he also died for our sickness. पण पवित्र शास्त्र सांगतो की तो आमच्या आजारा रोगासाठी सुद्धा मेला. I believe one thing, माझा विश्वास आहे एक गोष्ट if the बद्दल, issue of sin has been dealt with, आणि जर प्रियानो तो विषय जो आहे पापाचा आहे जर त्याचं कार्य जर झालं असेल automatically the issue of sickness also has been dealt with. आणि एकाएक प्रियानो आजाराचा जो विषय जो आहे तो पण प्रियानो मिटला गेलाय. There is no two ways about it. त्याच्याबद्दल दोन मार्ग बिलकुल नाहीये. Let us renew our minds this morning. आज सकाळच्या वेळी चला आपल्या मनाची नवीकरण As करूया. Israel celebrates जसं इस्रायल लोक साजरा the करतायत new year today, आजचा त्यांचा हा नवीन वर्ष according to their civil calendar, आणि त्यांचं प्रियानो जे सामाजिक कॅलेंडर let us begin today. चला आज आम्ही सुरुवात Let करूया. us celebrate आज आपण साजरा करूया the newness of our mind today. आमच्या मनाचं नवीकरणाची. Let us renew our mind आपल्या मनाचं नवीकरण करूया and understand आणि समजून घेऊया the significance of this feast. या सणाची जे काय महत्वता आहे त्या गोष्टी It is not only historical, फक्त ऐतिहासिक द्वारे नाहीये but it is prophetical. पण पहा संदेश वाहिक सुद्धा And ती आहे. rise up, church, आणि मंडळींनो आज जागे होऊया and be a part of the new generation आणि नवीन कराच्या आम्ही सर्वजण मिळून भाग होऊया and get hold of the promises आणि of God, देवाच्या अभिवचनाला आम्ही घट्ट धरून ठेवूया. knowing हे जाणून and preparing आणि तयारी करत for that feast of tabernacle, की त्या मंडपाच्या सण साजरा which has been करण्यासाठी mentioned in the book of Revelation, जे प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहिलंय. chapter 21, verses 1 to 3. 21वा अध्याय आणि त्याची 3 पहिली वचनं 1, 2, 3. God bless you. देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. Let's close our eyes and look unto God. यावेळी आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया आणि देवाकडे लक्ष देऊया. Before we participate in the table, आपण त्या मेजामध्ये भाग घ्यायच्या अगोदर let us look into our lives this morning. चला आज सकाळी आम्ही आमच्या जीवनामध्ये पाहूया. This is the trumpet that has been blown, हाच तो तुतारी जो आहे तो वाजवण्यात येत आहे and this is a clear and a distinct sound of this trumpet. आणि पहा प्रियानो हा जो तुताराचा नाद जो आहे तो अगदी महत्वाचा आणि स्पष्ट रीतीने ऐकण्यासाठी आहे. Trumpet तुतारी played a very, very major role in the life of Israel. इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये तुतारीने खूपच महत्वाचा भाग जो आहे त्यांनी दिला आहे. Similarly, तशाच the रीतीने word of God today
देवाचं वचन आज plays a very major role in the life of the church today. खूपच अधिक आणि अधिक देवाचा वचनाचा भाग जो आहे त्याचं कार्य आज मंडळीमध्ये होत आहे. In the Old Testament, जुन्या करारामध्ये Israel could not afford to neglect the sound of the trumpet. इस्रायल जे आहे ते तुताराचा नाद जो आहे त्याच्याकडे दुर्लक्ष ते करू शकत नाही. Today the church cannot ignore आज मंडळी सुद्धा प्रियानो त्या नादाला दुर्लक्ष करू शकत the नाही. sound of the word of God that comes from his pulpit. आज ते देवाचं वचन जे आहे त्याची वाणी जे सांगितली जाते व्यासपीठावरून. Read the book of Numbers chapter 10 गणाचं पुस्तक याचा 10वा अध्याय तुम्ही and वाचा you will see the seriousness of the trumpet आणि त्या तुताराच्या विषयी तुम्हाला गंभीरता त्या ठिकाणी मिळेल. related to the word today. आणि आज वचनाबद्दल तोच संदर्भ आहे And you will see the seriousness of the trumpet. आणि तुम्हाला त्या तुताऱ्याचा गंभीरता जी आहे ती कळून येईल. I have spoken to you only concerning the feast, आणि तुम्हाला सणाविषयीच त्या संदर्भाविषयी मी तुम्हाला बोललोय. but the sound of the trumpet पण त्या तुताराचा नाद जो आहे ती ध्वनी जी आहे is very clear. ती खूपच स्पष्ट रीतीने आहे. Even as we prepare ourselves, जसं आपल्या स्वतःची आम्ही तयारी करतोय not only for the table, फक्त मेजासाठी नाही, not only for this communion, फक्त या प्रभू भोजनाच्या मेजासाठी नाही, but prepare ourselves पण आपल्या स्वतःची आपण तयारी करूया for the sound of the trumpet त्या तुताराचा नाद जो आहे तो ऐकण्यासाठी, that will be blown at the second coming of the Lord Jesus जे प्रभू Christ. येशू ख्रिस्ता दुसऱ्या येण्याच्या वेळ जे आहेत त्याचा नाद आम्हाला ऐकू येईल. That is what the book of Thessalonians talks about. आणि तेच थेसलीकराच्या पत्रामध्ये तो विषय सांगितला आहे. It is not a story, आणि पहा कुठली कथा गोष्ट नाही, it is not mythology, आणि पहा प्रियानो कुठल्या प्रकारचं दंतकथा नाही, but it is the word of God. पण देवाचं वचन आहे. Even as we prepare ourselves for the communion, जसं आपण प्रभू भोजनाच्या विधीसाठी आपली स्वतःची तयारी let us करतो, look into our lives चला आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आम्ही पाहूया प्रियानो and take up our position, आणि आपलं पद आपलं स्थान आम्ही घेऊया, rise up उठूया आपण and take the significance of this feast seriously. आणि या सणाचे जे काय महत्व आहे त्याला आपण गंभीर रीतीने आमच्या जीवनात घेऊ. Jesus, Jesus, Jesus. There's just something about that name.
यावेळेस आपण आपल्या देवाच्या पवित्र मेजाकडे येऊया. जर आपल्याकडे पवित्र शास्त्र असेल तर आपण करंथीकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि 23 वचनापासून आपण पाहणार आहोत. Let us all come together at the Lord's table, and as we come together, let us look at 1 Corinthians chapter 11, verse 23 onwards. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणात हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही ही पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पेल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढून घेतो. तुमच्यामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निद्रेत आहे. याचे कारण हेच, आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. For I have received of the Lord that which also I deliver unto you, that the Lord Jesus, the same night in which he was betrayed, took bread. And when he had given thanks, he brake it and said, Take, eat, this is my body, which is broken for you. This do in remembrance of me. After the same manner also he took the cup, when he had supped, saying, This cup is the New Testament in my blood. This do ye, as oft as ye drink it, in remembrance of me. For as often as ye eat this bread and drink this cup, ye do show the Lord's death till he comes. Wherefore whosoever shall eat this bread and drink this cup of the Lord unworthily shall be guilty of the body and the blood of the Lord. But let a man examine himself, and so let him eat of the bread and drink of that cup. For he that eateth and drinketh unworthily eateth and drinketh damnation to himself, not discerning the Lord's body. For this cause many are weak and sick among you, and many sleep. For if we would have judged ourselves, we should not be judged. यावेळेस आपण प्रार्थना करूया. Come, let us pray together. पवित्र 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 Holy, 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 हे आमच्या परमेश्वरा, our God Almighty. पुन्हा एकदा या सकाळच्या वेळेस आम्ही तुझ्या पवित्र उपस्थित येतो. Once again in this morning time we come into your holy presence. तू पवित्र आहे. You alone are holy. तुझं शरीर आणि तुझं रक्त पवित्र आहे. Your body and your blood is holy, जे आम्हासाठी 2000 वर्षापूर्वी तू दिलेला आहे. which was given for us 2000 years ago. ही भाकर, This body हा प्याला, and this cup, जो तुझं शरीर आणि रक्त आहे, which is your body and your blood, आम्हासाठी, for us, आमच्या कुटुंबासाठी, for our family, आमच्या सर्व मंडळीसाठी for our entire church. हे आशीर्वादित कर. Let it be a blessing. आणि तुझी इच्छा आहे And Lord, let your will, तुझ्या स्मरणात आम्ही हे घ्यावं as we do it in your आणि remembrance, तुझी घोषणा करावं. and we declare your, हे प्रभू, Lord, तुझी इच्छा आहे it is your will आम्ही अयोग्य प्रकारे घेऊ नये. that we do not participate unworthily. आमच्या पापांची क्षमा कर. Lord, we ask you to forgive our sins. तुझ्या रक्ताने आम्हाला धुवून शुद्ध कर. Wash us with your precious blood. आणि हे भाकर आणि हा प्याला And Lord, let this bread and wine, आम्हा प्रत्येकासाठी let it be for each and every one of आशीर्वादाचा us a cause of blessing, आणि आरोग्याचं कारण a होते. cause of healing. कारण याच्याशिवाय Lord, because without this, कुठल्याच गोष्टीची सुरुवात नाहीये. nothing can begin. धन्यवाद करतो Thanking you या once again भाकरीसाठी आणि या for प्याल्यासाठी. this bread and this wine. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. In Jesus' name we pray. आमेन. Amen. आमेन. ख्रिस्ताचं शरीर 2000 वर्षापूर्वी तुम्हा आणि माझ्यासाठी वधस्तंभावर मोडले गेलेलं आहे. The body of Jesus
was broken for you and me 2000 years ago on the cross of Calvary. ख्रिस्ताचं रक्त 2000 वर्षापूर्वी आपल्यासाठी ओतण्यात आलंय. And his precious blood was shed for each and every one of us on that cross 2000 years ago. यावेळेस आपण सर्वजण भाकर आणि प्याला घेऊया. Let us all participate in the body and in the blood of Jesus in this time. आणि आपण प्रार्थना करूया. And let us pray. पुन्हा एकदा परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद करतो. Once again, Lord, we thank you. या सणाच्या दिवशी Lord, on this day of the feast, आम्ही तुझे आभार मानतो. we thank you हे भाकर आणि हा प्याला for this bread and this wine, जो तू आमच्यासाठी दिलेला आहे which you gave for each and every one आणि of आम्ही us. तुझा धन्यवाद करतो. And we thank you. मागतो परमेश्वरा, We ask you, Lord, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने in the name of Jesus, हा सण Lord, this तू feast, प्रत्येकासाठी Lord, that for each and every one of us, आशीर्वादित केलेला आहे. you would make it a blessing. तू तारी Lord, the trumpet. आणि आम्ही कबुली करतो तू तारी And Lord, we confess that you are तूच the आहे one, जो तारण देणारा. you are the one who saves, and in you there is salvation. आणि आम्ही प्रार्थना करतो And we pray, Lord, तुझ्या आणि पास्टरच्या हाताखाली under your hand and under our pastor's hand, तू वचनाप्रमाणे according to your word, सर्व मंडळीला for the entire church, पुष नव्हे तर मस्तक केलेला you आहे. would make us the head and not the tail. घेणारे नव्हे तर देणारे केलेला You आहे. have made us givers and not takers. या मंडळीला खाली नव्हे तर वर You ठेवलेला have आहे. lifted this church above and not beneath. आणि या मंडळीला तू फळद्रूप केलेला आहे. And you have made this church fruitful. मधापेक्षा गोडवा तू प्रत्येकाच्या जीवनात कुटुंबात दिलेला आहे. Lord, you have made each and everyone's life and their families, Lord, sweeter than honey. आम्ही तुला धन्यवाद करतो. Lord, we thank you. या वर्षाची सुरुवात Lord, this year, the beginning of this year, आणि हे नवीन वर्ष and Lord, this new year, आम्ही विश्वास ठेवतो we believe. आणि तुझ्या हाती देतो. And Lord, we commit it into your hands. आशीर्वादित कर, Bless it, O God. आशीर्वादित कर Bless it, O God. आणि आशीर्वादित And कर. bless it, O God. येणारा सप्ताह तू आपल्या हाती घे. Lord, take the entire coming week into your hands. विशेष तुझा हात Lord, specially we pray, यरुशलेमेवर let your hand be upon आणि Jerusalem इस्रायल लोकांवर असू and दे. upon Israel. विशेष तुझा हात Lord, specially your hand आमचे पास्टरवर, be upon our pastor, आमच्या वहिनीवर, upon Sister Esther, तबिता आणि ओबेदवर असू दे. upon Tabitha and Obed. आम्ही मागतो Lord, we pray, सर्व असिस्टंट पास्टर, all the assistant pastors, चर्च मेंबर the church members, आणि चर्चवर असू दे. and Lord, upon the entire church your hand would rest. येणाऱ्या सप्त्यावर असू दे. Lord, upon the coming week your hand would be there. येणाऱ्या सप्त्यावर तुझा हात असू दे. Lord, let your hand be upon the coming week. येणाऱ्या सप्त्याच्या सर्व मीटिंग तुझ्या हाती देतो. All the meetings that will happen in this week we commit into your प्रत्येकाच्या hands. कामावर, Lord, let your hand be upon everyone's work, शाळा upon the schools, आणि व्यक्तिगत त्यांचे सर्व गोष्टी तुझ्या हाती and समर्पित all करतो. their personal things we commit into your hands. आणि आजारापासून सर्वांना संरक्षण We दे. pray, Lord, you protect everyone from this disease. विश्वास ठेवतो We believe, God, आणि धन्यवाद and we करतो. thank you. सर्व गौरव आम्ही तुला देतो. All the glory we give to you, God. धन्यवाद करतो. Thanking you once again. धन्यवाद करतो. Thanking you, Lord. तुझा दास या नात्याने Lord, as your servant, तुझ्या आणि पास्टरच्या हाताखाली under your hand and under our pastor's hand, तुझ्या लोकांना आम्ही आशीर्वाद Lord, we देतो. bless your people. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव May the Lord bless you व तुमच्या संरक्षण करो. and may He protect you. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुम्हावर पाडो May He shine His face upon व you तुमच्यावर कृपा करो. and may He be gracious unto you. परमेश्वर आपला प्रसन्न मुख तुम्हाकडे करो May His countenance shine upon व you तुम्हा शांती देव. and may He give you peace. इस्रायलाचा यावे देव Lord God of Israel, तुम्हाला आशीर्वाद देव. may He bless you. देव जो बाप, God our Father, देव जो पुत्र, God the Son, देव जो पवित्र and आत्मा, God the Holy या Spirit. येशू देवाच्या नावाने In Jesus' name, मी तुम्हाला we आशीर्वाद देतो. I bless you all in प्रभू this येशू time. ख्रिस्ताच्या नावाने In Jesus' name, आम्ही प्रार्थना करतो. we pray. आमेन, Amen. आमेन. Amen. सर्वांना शालोम. Shalom to प्रभूची everyone. शांती तुम्हा बरोबर असो. May the peace of God rest upon you.